महाराष्ट्रातील समस्त माझ्या माता भगिनीला, ज्या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना माझी विनंती आहे की कुठल्याही इतर परपुरुषावर तुम्ही विश्वास ठेवू नका, कुणाच्याही बोगस प्रेमाच्या जाळ्यात पडू नका. पैशाचं आमिष दाखवलं तरी त्यांच्या जाळ्यात पडू नका, आणि लग्नाचं आमिष दाखवलं तरीही त्यांच्या जाळ्यामध्ये अडकू नका. कारण काल पुण्यामध्ये खूप भयानक प्रकार घडलेला आहे. एका महिलेचे डोकं हातपाय कापून तिला नदीत फेकलं गेलं आहे, पण गुन्हेगाराचा अद्यापही पत्ता नाही. पोलीस अजूनही त्या गोष्टीची चौकशी करत आहे. मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब, तुमच्या काळामध्ये खरंच आता महिलाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. दिवसेंदिवस महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, खून प्रकरण, बलात्काराचे प्रकाराचा आकडा हा वाढत आहे. परंतु तुम्ही आरोपीला फाशीचा कलम लागू करत नाहीत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलं आहे की महिलावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला एकच सजा आणि एकच कलम आहे, ती म्हणजे फाशीची सजा. तो कलम तुम्ही अंमलात आणत नाहीत. खरं तर महिलावर होणारा अन्याय अत्याचाराला 100% जिम्मेदार तुम्ही आहेत, कारण तुम्ही कलम अंमलात आणत नाहीत. म्हणून गुन्हेगाराची ताकद आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आणि या महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला जिम्मेदार मात्र सरकारच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.